आपण स्वतःहून नाही गेलो, शेवटी आपल्याला फोन केल्यावर जायला लागलं तर ते जास्त वाईट वाटतं. त्यामुळं मी पण कार्यक्रमाचं कसं आहे की सगळेजण येत आहेत, कार्यक्रम किती मोठा काय मोठा त्यापेक्षा आपण किती आत्मीयतेनं बसतो ते खूप महत्वाचं आहे. नाहीतर मग बऱ्याच वेळा कार्यक्रमात असतं की असतात 100, 200, 1000, 500 लोक, पण त्यातली निम्मे अर्धे मोबाईलवर असतात. आपण प्रत्येक जण बघतोय की प्रत्येकाचं ऐकून घेतो, प्रत्येकाला प्रत्येकाची एकमेकांची मदत होते. आणि हे जर गिव्ह अँड टेक असतं ना तर मग आपण जे करतोय त्यात आपल्याला आजूबाजूला आपले सगळे लोक आहेत सोबत. आज मला इथं आल्यावर माझ्या फिल्म लाईनच्या त्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण मला इथं वाटतं की ही माझी माणसं आहेत. आणि जेव्हा प्रत्येकाला वाटतं की ही माझी माणसं तर मग ते सगळ्यात मोठं आहे की मी एकटा नाहीये. मी आज कुठेही मला गरज पडली, मी चिंचवडला गेलो, मी पिंपरीला गेलो, किंवा मी कुठेही महाराष्ट्रात कुठेही जाऊ द्या, मी इव्हन कोणालाही फोन केला तरी मी कोणाला तरी भेटू शकतो. किंवा मला असं वाटलं की चला इकडे एरियात आलोय तर आपण चला चहा घ्यायला कोणाला तरी बोलू शकतो. ही आपली माणसं आहेत. ही आपली माणसं अशीच पद्धतीने जपली जातात. त्यासाठी खूप मोठेपणा काय, आता ते पहिले टोपी आहे सगळ्या कपड्यांसहित त्याचा सगळा भाग गेलाय. आता एका चहामध्ये सुद्धा खूप गोडी आहे आणि तो चहा एकमेकांसोबत जर शेअर केला तर ते मला वाटतं होतं. खरं तर यातून बिझनेस लेवलला आपण भेटतो हे खूप महत्वाचं आहे. चालतं आपण तेही बऱ्यापैकी करतात लोक, करायलाही पाहिजे की डीजेवर नाचणं वगैरे ते सगळा संघटित प्रकार तोही आहे. त्या लेवलला तो जर आपण कंट्रोल मध्ये ठेवला तर तोही एक भाग आहे. आणि हा एक भाग आहे का बंदिस्त खोलीमध्ये आपण विचारांची देवाणघेवाण करतो, बिझनेसची देवाणघेवाण करतो. त्यामुळं हे जर प्रकरण जर वाढलं तर मग आपल्याला आपला MBA ग्रुप किंवा आपल्याला पूर्ण समाजाला पुढे न्यायला कुठेही काही कमी पडणार नाही. हे वाढलं पाहिजे. डीजेच्या आवाजापेक्षा ही जर संख्या वाढत गेली ना तर मग आपल्याला बाहेर कोणाला काही मागायची गरज नाही पडणार. आपण कधी कोणालाही आपल्या कामाची देवाणघेवाण करू शकतो, विचारांची देवाणघेवाण करू शकतो. त्यामुळे मला वाटतं की आणखी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपण येत जाऊ. मी तर येणार आहे. मी जर मला मला यातून काही मिळतंय त्यापेक्षा मला इथं असं खूप पॉझिटिव्ह फिलिंग येतं की मी खूप चांगल्या माणसामध्ये आलो. कारण बऱ्यापैकी मग कुठेही गेले की मला लक्ष्मीच्या जत्रेचं निमंत्रण आलं होतं. तुम्हाला ते लक्ष्मीच्या जत्रेच्या निमंत्रणापेक्षा हे विचारांचं जे निमंत्रण आहे ते खूप चांगलं होतं. कारण देव धर्म आपण पाळतो, आपल्याकडे लक्ष्मी आई, मांगेर बाबा हे सगळे आपल्या पाठीशी आहेतच पहिल्यापासून. आपण तेच करत आलोय आतापर्यंत. किंवा प्रत्येक यात्रेला ज्या सगळ्या प्रकारातून आपण गेलेलो आता त्या प्रकारापेक्षा आपण आता पेन किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलमधल्या ह्या मीटिंग जर आपण केल्यानंतर खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. याच्यातून काय मिळालं हा भाग वेगळा आहे, याच्यातून माणसं जोडली जातात ना हे खूप मोठं यश आहे आपल्या मीटिंगचं. मला वाटतं की युवराज सर मला इन्व्हाइट केलं, इन्व्हाइट करण्यापेक्षा मला बोलवलं आणि इथं जो सन्मान केलाय तर त्याबद्दल तर मी आभारीच आहे. पण या सगळ्या माणसांची आता ओळख झाली तर मी कंटिन्यू मला जसा वेळ असेल ना तर मी स्वतःहून येणार आहे. मला याचं बोलायची गरज नाही. थँक्यू.